मनुष्य हा जन्मतःच उत्सवप्रिय आहे. म्हणूनच सणावाराच्या सोहळ्यात तो रमून जातो. आपले सण नेहमीच आपल्या धार्मिक भावनांना जागे ठेवतात व आपले सामाजिक जीवनही समृद्ध करतात. आपल्या देशात विविध धर्माचे पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व आपल्या धर्माप्रमाणे आपले सणवार साजरे करतात. नवीन वर्षाची सुरुवात नुकतीच झाली आहे. पहिलाच मोठा सण तो म्हणजे मकर संक्रांत. पौष महिन्यात 14 जानेवारी, क्वचितच 15 जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जातो. एक सण आणि पुण्यपर्व म्हणून या दिवसाला महत्त्व आहे. संक्रांत हा सण एकमेकांविषयी प्रेम आदर व्यक्त करण्याची उत्तम संधी आहे. नमस्कार. मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला विशेष महत्त्व आहे. सर्व सुवासिनी सुगड पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात आणि ववसण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग ववसण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. ताटामध्ये मी सर्व भाज्या घेतलेल्या आहेत. यामध्ये बघा वांग घेतलेलं आहे. वांग लागणार आहे आपल्याला. त्याचबरोबर पावट्याच्या शेंगा सुद्धा घेतलेल्या आहेत. पावट्याच्या शेंगा सुद्धा वळसण्यासाठी लागतात. यानंतर घेवडा घेतलेला आहे. घेवड्याच्या शेंगा किंवा याला वालपापडीच्या शेंगा असे सुद्धा म्हणतात. याही 2-3 प्रकारच्या असतात. मी इथे 2 प्रकारच्या आणलेल्या आहेत. याला तुम्ही घेवड्याच्या शेंगा म्हणू शकता किंवा वालपापडीच्या शेंगा सुद्धा म्हणू शकता. त्याचबरोबर हिरवा मटार घेतलेला आहे. अगदी ताजा ताजा हिरवा मटार बाजारामध्ये या दिवसामध्ये येतो. सर्वच भाज्या अगदी छान ताज्या ताज्या येतात. हरभरा सुद्धा याच दिवसांमध्ये येतो. हरभऱ्याची गड्डी सुद्धा मी आणलेली आहे. हरभरा सुद्धा लागणार आहे आपल्याला ववसण्यासाठी. हरभऱ्याच्या शेजारी मी ऊस ठेवलेला आहे. ऊस सुद्धा आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर शेजारी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. गाजर घेतलेला आहे. गाजरही आपण ववसण्यासाठी वापरणार आहोत. त्याचबरोबर बोरं घेतलेली आहेत. शेंगा सुद्धा घेतलेल्या आहेत. ज्वारीचं कणीस मी इथे एक आणलेलं आहे. 5 बिब्याची फुलं आणलेली आहेत. बिब्याची फुलं सुद्धा लागणार आहेत. त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या सुद्धा 5 आणलेल्या आहेत. साखरेचे तिळगुळही लागणार आहेत आपल्याला ववसण्यासाठी आणि इथे तिळही घेतलेले आहेत मी आणि ही 5 सुगडं आपल्याला लागणार आहेत. हे सर्व साहित्य ववसण्यासाठी आपल्याला लागणार आहे. ववसण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्ही बघितलं. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.